तर आज आपण गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड पुरी कशी करायची तेच बघणार आहोत। सोपी पद्धत शेअर केलेली आहे। तर यासाठी 1 लिटर दही घेतलेलं आहे। गाईच्या दुधापासून लावलेलं दही आहे। तुम्ही म्हशीच्या दुधापासून लावलेलं घेतलं तरीही चालेल। चक्का लावण्याकरिता एका बाउलवर सुती कापड घेऊन संपूर्ण दही त्यामध्ये घालून जेवढं पाणी काढता येईल तेवढं पाणी काढून घ्यायचं। काठ बांधून 6 ते 7 तास टांगून ठेवायचं आहे। पूर्ण पाणी निघाल्यावर 2 ते 3 तास फ्रीजमध्ये ठेवायचा। फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे चक्का जो आहे कापडाला चिकटत नाही आणि पनीर सारखा निघून येतो। एका बाउलमध्ये घेऊन यामध्ये आवडीनुसार पिठी साखर घालायची आहे। थोडीशी वेलची पूड आणि 5-6 केशर दुधामध्ये भिजवून यामध्ये घातलेला आहे। चक्का कितपत आंबट आहे आणि श्रीखंड तुम्हाला कितपत गोड आवडते त्यानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता। आता हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त असं दाटसर श्रीखंड तयार आहे। तुम्हाला यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता। पुऱ्या करण्याकरिता गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ घालून सेमी सॉफ्ट गोळा तयार करून घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार पुऱ्या लाटून गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या। गरमागरम पुऱ्या थंडगार श्रीखंड सोबत सर्व करायच्या। तर या गुढीपाडव्याला नक्की ट्राय करून बघाल। कशा झाल्या कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका।